कधी काही गोष्टी उशिरा मिळतात, पण जेव्हा मिळतात तेव्हा आयुष्य बदलून टाकतात. ही गोष्ट आहे एका हरवलेल्या पत्राची आणि एका उशिरा पोचलेल्या प्रेमाची. माझं नाव अन्वी. साधं आयुष्य आहे माझं. पुण्यात एकटीच राहते, ऑफिसला जाते, वेळेत जेवते आणि एकाच रस्त्याने घरी परतते. सकाळी एका रविवारी मी घर साफ करत होते, तेव्हा दारावर बेल वाजली. दारात उभा होता एक म्हातारा पोस्टमन. हातात फाटलेलं, पिवळसर झालेलं एक जुनं पत्र. तुमचं नाव अन्वी देशमुख ना? हे पत्र खूप वर्षापूर्वी आलं होतं, पण चुकून दुसऱ्याच ठिकाणी गेलं. आजच हाती लागलं. एवढं बोलून तो निघून गेला. मी ते पत्र हातात घेतलं. पोस्टाची तारीख पाहिली, 27 एप्रिल 2018. म्हणजे आजपासून बरोबर 7 वर्षापूर्वीचं पत्र. हात थरथरत होते, पण नाव पाहिलं आणि काळजाचे ठोकेच थांबले. नीरज, कॉलेजमधला मित्र, की जो कधी माझ्या प्रेमात होता आणि तरीही जिभेवर ते कधीच आलं नाही. फक्त डोळ्यांतून, त्याच्या शांत हसण्यातून आणि निरोप देतानाच्या नजरेमधून सगळं स्पष्ट होतं. कॉलेज संपल्यावर दोघं वेगवेगळ्या वाटावर निघून गेलो. मी पुण्यात, तो दिल्लीला, आणि हे पत्र, ते तर मी स्वप्नातही अपेक्षित केलं नव्हतं. मी ते उघडलं. प्रिय अन्वी, किती दिवस झाले तुला सांगायचं होतं, पण शब्द सापडत नव्हते. माझं तुझ्यावर प्रेम आहे. कॉलेजमधल्या पहिल्यांदा तुला पाहिलं ना, तेव्हापासून. आईबाबांनी माझं लग्न ठरवलंय, पण मी त्यांना सांगितलं की मी एक पत्र टाकणार आहे. जर ती मुलगी हो म्हणाली तर मी तिच्याशीच लग्न करेल. अन्वी, तू तयार आहेस का? मी वाट पाहीन. हे वाचल्यावर मी सुन्न झाले. माझं लग्न ठरवून टाकलं होतं. कुणी विचारलं नव्हतं मला, आणि मीही नीरजशी कधी काही बोलले नव्हते, कारण त्यानेही तर कधी काही बोललं नव्हता असं मी समजून बसले होते. पण तो बोलला होता. फक्त हे पत्र माझ्यापर्यंत पोचलं नव्हतं. 7 वर्ष उशिरा आलं, पण मनात काहीच ताजच होतं अजूनही. त्या रात्री मी ते पत्र पुन्हा पुन्हा वाचलं. माझ्या मनात एकच विचार येत होता, तू कुठे असेल आता? लग्न झालं असेल का त्याचं? आणि अनपेक्षितपणे मी त्या पत्रावर दिलेला नंबर डायल केला. मोबाईल स्क्रीनवर फक्त एकच गोष्ट दिसत होती, कॉलिंग नीरज. फोन वाजत राहिला. मनात धडधड सुरू होती, आणि मग एक खोल ओळखीच्या आवाजात उत्तर आलं, हॅलो, कोण बोलतंय?